करेल पलटणचे. काय कामं केलीत खासदार ते साहेब? आम्हाला निवडून गेले ते दिसलेच नाही. 4.5 वर्षात आलेच नाही. नाही दिसलेच नाही ती. त्यांना चारा बी नव्हतं. ते पेपरला तेवढं नसं पुरतो चारा आणि कुठेतरी पोस्टर लावलेलं की आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे खासदार आहेत असं. नमस्कार सर. कोण आहेत खासदार? खासदार कोण आहेत? रणजित नाईक निंबाळकर. काय काय कामं केलीत खासदार साहेब? कुठलेही काम केलं ना खासदार साहेबांनी येतात का? अजिबात नाही. काय काय प्रश्न इथले आहेत की जे अजून अपूर्ण आहेत, विकास कामं पूर्ण झालेले नाहीत, इथल्या काय मागण्या आहेत? इथले मग एकही खासदाराने पूर्ण केलं नाही. 2014 पासून टिपूरपर्यंत कितीतरी ऍक्सिडेंट झालं, कितीतरी माणसं मेली. एकदाही प्रश्न आणलाय त्यांचा. एकदाही त्यांनी प्रश्न घेतला नाही. नमस्कार, टाइम्स 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. त्यानिमित्तानं आपण करमाळा तालुक्यातील आठवडी बाजार काही दिवसापासून कव्हर करतोय. आज आपण करमाळामध्ये आलेलो आहोत. इथल्या आठवडी बाजारामध्ये आपण जाणार आहोत आणि इथल्या सर्वसामान्य शेतकरी व्यापाऱ्यांना विचारणार आहोत की विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी इथं काय विकास कामं केलीत, इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत, आणखी काय बदल होणं गरजेचं आहे, हे आपण इथल्या मतदारांना आज विचारणार आहोत. तर चला आठवडी बाजारात जाऊया. नमस्कार. इथलेच करमाळा. कोण आहेत खासदार तुमचे? खासदार साहेब कोण आहेत? निंबाळकर. काय कामं केलीत खासदार साहेबांनी करमाळ्यात? केले काम थोडंफार काम आहे त्याचं. जास्त नाही, थोडंफार. येतेत का? नाही 4.5 वर्षात आलेच नाही. आले, 2-3 वेळा आले. आता काय वाटतंय 2-3 महिन्यानंतर निवडणूक आहेत, कोण उमेदवार असावा काय वाटतं? उमेदवार आता कोण आता माहित नाही. महाविकास आघाडीचा खासदार असावा, भाजपचा असावा? महाविकास आघाडीमध्ये कोण वाटतंय तुम्हाला खासदार होईल? संजय मामाला तिकीट कुठे? जगताप आलाय ना आता. जगतापाने आता मध्ये हे घेतलंय, ती साड्या वाटप वगैरे केलेले त्यांनी. खासदार होतील? होत्या ना, 6 तालुक्यांचा मतदारसंघ आहे. होत्या ना, 6 तालुक्यात एवढं जनमत आहे त्यांचं. होत्या ना, कारण कोण आहेत खासदार? काय माहित नाही. येतेत का इकडं? नाही, कधी तर आलीच नाहीत. 2 महिन्यानंतर लोकसभेचं निवडणूक आहेत, काय वाटतं कोण असावा खासदार? मोहिते पाटील. मोहिते पाटलांनी काय कामं केली तुमच्या भागात? कामं केली खासदार असताना मोहिते पाटील. दादा विजयदादा दादा असताना लई कामं झाली कर्मात आली. आता त्यांच्याच परिवारातील धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव त्यांना चर्चेत. देणार तिकीट. आमचा सपोर्ट त्यांना आहे. निवडून येते. निवडून येते. इथलेच का? घेतलेच हो. कोण आहेत खासदार साहेब? रणजितसिंह नाईक निंबाळकर. काय काय विकास काम तुमच्या गावात करमाळा परिसरात खासदार साहेबांनी केली? खासदार साहेबांनी आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याच खासदारांनी कामं केली नाहीत इतकी कामं रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी केलेली. यामध्ये रस्त्याची कामं, आमच्या इथले सिंचनाचे प्रश्न, दहेगाव उपसा सिंचन, रिटेवाडी उपसा सिंचन, मांगीचा फेरजेल नियोजनाचा त्यांनी प्रश्न जवळजवळ सोडवलेला आहे आणि हायवे मंजूर केलेला आहे. याच्यानंतर 10 कोटी रुपयांची कामं त्यांनी आता गेल्या 2 महिन्यातच मंजूर करून आणलेली, विविध रस्त्यांची. इथपर्यंत लोकांमध्ये चर्चा आहे की निवडणुका जवळ आल्यामुळे खासदार साहेबांनी इथं कामं करायला सुरुवात केली. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु गेली 2.5 वर्ष, पहिल्या टर्म 2.5 वर्ष कुठलंच कामकाज, कुठल्याच मंत्र्याचं सरकारचं निधी आलेला नव्हता. त्याच्यामुळे लोकांना तसं वाटणं साहजिक आहे. जर तसं सुरुवातीपासून जर काम असतं, निधी असता, तर ह्याच्यापेक्षा चित्र आणखी वेगळं दिसलं असतं. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत, कोण खासदार होईल काय वाटतं? इथली सीट भाजपची 100% कन्फर्मपणे निवडून येईल. कारण प्रत्येक मतदारसंघाचं जर गणित मांडलं, लोकांचा जर सहभाग, लोकांचा जर मतांचा जर कानोसा घेतला, तर सरकारने राबवलेल्या योजना ह्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे लोक सरकारवर खुश आहेत. शेतकरी वर्ग प्रचंड भाजपवरती नाराज आहे. तसं चित्र उभा केलं गेलेलं आहे. शेतकरी वर्ग नाराज आहे असं चित्र उभा केलं गेलेलं आहे. वास्तविक पाहता तसं काही नाहीये. कारण शेतकऱ्यांना पेन्शन योजना, जी शेतकरी संघटनेची जुनी मागणी होती, ती आदरणीय मोदी साहेबांनी पहिल्यांदा पूर्ण केली. शेतकऱ्यांसाठी हा एवढा मोठा निर्णय कधीच कुठल्याच सरकारने घेतलेला नव्हता.
या पेन्शन मध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे. सगळ्या किमती वाढल्या, सगळ्याची सबसिडी कमी झाली, परंतु केंद्र सरकारने खतावरची सबसिडी 1 रुपया सुद्धा कमी केली नाही. वाढत्या महागाईच्या दरात खताच्या किमती स्थिर ठेवलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. बाजारभावाचा प्रश्न, बाजारभावाचं शेवटी उत्पन्न जास्त झालं तर चढ उतार जे असतो त्याला म्हणजे सरकार हमी भाव देऊन करू शकतं. सरकार करेल, आम्हाला विश्वास आहे त्याचा. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला निधी मंजूर झालाय. जागतिक बँकेनं निधी पुरवठा करण्याचं सांगितले. देवेंद्र फडणवीस काल फलटण मध्ये होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं. कृष्णा भीमा स्थिरीकरण बद्दल काय बोलाल? आणि ते हे पण म्हणले की जोपर्यंत सूर्यचंद्र राहील तोपर्यंत विजयदादा हेच कृष्णा भीमा स्थिरीकरणचे जनक म्हणून राहतील. अगदी बरोबर आहे. फडणवीस साहेब बोलले ते त्यात काही वावगं नाहीये. कारण कृष्णा आदरणीय विजयदादा ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता, परंतु नंतर राजकीय काही स्थित्यांतरात तो बाजूला पडला. परंतु खासदार साहेबांनी ही गोष्ट जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देऊन त्याचा योग्य पाठपुरावा करून अगदी तडीच नेली. आणि विशेष म्हणजे खासदार साहेबांचं अख्ख्या पूर्ण देशातल्या खासदारांमध्ये 8वा नंबर लागतो विकास कामामध्ये. त्याच्यामुळं खासदार साहेबांवर कुणीही नाराज नाही. 2024 ला खासदार होतील? 1001% होणार खासदार. हो, अर्जुन नगरचा आहे मी. कोण आहेत खासदार तुमचे? काय खासदार, काय इकडे काय आपल्याला कल्पनाच नाही खासदारांची. रणजित नाईक निंबाळकर खासदार आहेत वाटतं तुमचे. काय ते त्यांचे काय इकडं म्हणजे येणं जाणं काय नसते, त्याच्यामुळे काय इकडं माहितीच पडत नाही त्यांचं काय काम. काय काय विकास काम व्हायची अजून करमाळ्यात बाकी आहेत? करमाळ्यात समस्या भरपूर आहेत, पण त्यांनी काय काम म्हणजे खासदाराला लक्ष नसल्यामुळे इथं काय कामच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काम कोणाला मागायचे, कोणाकडे जायचं मोठा प्रश्न आहे. पाण्याची टंचाई, रोडची, ऊसाचे, म्हणजे काम भरपूर आहेत. 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत, काय वाटतं कोण असावा खासदार आपला? खासदार ह्या मोहिते पाटील घराण्यालाच असावं असं वाटतंय. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. हो, ते 100% होतील. कुठं वेगळं असताना पण तेच खासदार होतील. मोहिते पाटील परिवाराने काय कामं केले तुमच्या परिसरात? मोहिते पाटील एक जिल्ह्याचं गॉडफादर आहेत. त्यांच्या जसं त्यांच्या मार्फत सगळे काम होत्यात, त्यांच्याकडे जायला पूर्ण ऑथॉरिटी, त्यामुळे काय अडचण येत नाही. डायरेक्ट संपर्क साधतात. डायरेक्ट कुणाची गरज पडत नाही. मोहिते पाटलांसोबत डायरेक्ट संपर्क साधता येतो, अडीअडचणी सांगता येतात, असं सुद्धा इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे, पाऊस कमी झाला आहे, शेतमालाला हमी भाव नाही, काय वाटतं? शेतमालाची सध्या परिस्थिती गडगडलेली आणि ह्याच्यासाठी आता सरकार जबाबदार आहे. आणि सरकारमध्ये पुरेशी सहकारी काम करणार नसल्यामुळे आणि मोहिते पाटलाची उणीव असल्यामुळे हे सर्व चाललंय. कोण आहेत खासदार तुमचे? खासदार निंबाळकर आहेत. येतात का खासदार साहेब? काय कामं केली त्यांनी? ते सध्या येतात, आता कामं मंजूर आहेत, पण ते सध्या कामं होतील का नाही गॅरंटी नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर यायला सुरुवात केली असं म्हणायचं? हा, नाही ह्याच्या अगोदर पण येतात, पण कामं शून्य आहेत आतापर्यंत. काय वाटतं आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत, कोण तुमचा खासदार असावा? मोहिते पाटील घरातील जो उमेदवार देतील तो उमेदवार असावा. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे, चालेल की तो पण. मोहिते पाटील परिवाराने काय कामं केली तुमच्या भागात? माझ्या भागात मी उपसरपंच असताना हाय मोठे देवा त्यांच्याकडे गेले की शब्दाला किंमत आहे. एकदा देतो म्हणजे देतात. हाय मोठे देवा आणि बस स्टँड आणि थोडेफार जिल्हा परिषद मधले काम होते रस्त्याचे, हे तरी गेले की शब्दावर गेले, शब्द टाकला आणि स्वतः गेले किंवा फोनवर गेले तरी काम होते. माझे पोलिटिशियनचे काम असतील, काय काम असतील, किरकोळ काम असतील, फोनवर काम केली जातात माझी. मोहिते पाटलांकडे गेलं की शब्दाला किंमत आहे आणि दिलेला शब्द पाळतात म्हणजे पळतात, असं सुद्धा म्हणणं आहे. नमस्कार हो. नमस्कार सर. कोण आहेत खासदार? खासदार कोण आहे तुमचे? रणजित नाईक निंबाळकर. काय काय कामं केलीत खासदार साहेब? कुठलेही काम केलं खासदार साहेबांनी? येतात का? अजिबात नाही. काय काय प्रश्न इथले आहेत की जे अजून अपूर्ण आहेत, विकास कामं पूर्ण झालेले नाहीत, इथल्या काय मागण्या आहेत? इथले मग एकही खासदाराने पूर्ण केलं नाही. 2014 पासून रोड तिपूरपर्यंत कितीतरी ऍक्सिडेंट झालं, कितीतरी माणसं मेली. एकदाही प्रश्न आणलाय त्यांचा, किंवा त्यांनी प्रश्न घेतला नाही. सत्ता केंद्रात बी त्यांचीच आहे, राज्यात पण त्यांचीच आहे, तरी सत्ता त्यांनी सत्तेत असताना पण काय करू शकले नाहीत. दुसरी गोष्ट, कॅनेलचं पाणी येतं, कुकडी प्रकल्प, ते पण पाणी पुरेसं आलं नाही तालुक्यात. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत, काय वाटतं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जे उभा राहील त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे. धैर्यशील मोहिते पाटील सध्या ते उगवतं नेतृत्व ते मान्यच करणार.
जर स्वाभिमानी शेतकरी संघटना जर उभा राहिली नाही तर आम्ही पूर्णपणे पाठिंबा आम्ही शेमत वाटला देऊ. नमस्कार. दुष्काळाची परिस्थिती आहे. मार्केटमध्ये पैशाची आवक जावक कमी आहे. तुमचा हॉटेलचा व्यवसाय आहे. काय अडचणी जाणवतात? हाय ही दुष्काळी जाणवतच. लोक असे गर्दी दिसत नाही शहरात. लोकांची आवक जावक नाही पैसा नसल्यामुळं. आहेत अडचणीच आहेत. कोण आहेत खासदार तुमचे? आमचे खासदार निंबाळकर. काय कामं केलीत खासदार साहेबांनी तुमच्या परिसरात? सांगता येणार नाही, एवढा आपला संबंध नाही आला. येतात का? मी बघितलेच नाही. आता 2 महिन्यानंतर निवडणुका आहेत. काय वाटतं कोण उमेदवार असावा? काय तसं आता तालुक्याचं काय काय गणित होते ते काय लगेच आमच्या तालुक्याचं बघितलं यात बंगल्यावर कधी असतात त्या बंगल्यावर कधी असतात आणि थोडे साधे लोक कसे असतात त्यांच्या मागत असतात. कोण किती कुणाकडे प्रमाण काय होते त्याच्यावर अवलंबून थोडं राहील. महाविकास आघाडीचा उमेदवार पाहिजे की भाजपचा पाहिजे? महाविकास आघाडीचं बरं आहे. काय वाटतंय महाविकास आघाडीमधून कोण उमेदवार असेल? हे काय सांगता येणार नाही. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव सध्या चर्चेत आहे. चांगलं आहे त्यांचं कार्य बी. कामं केली त्यांनी. होय, त्यांचं तालुक्याचे चांगले जुने संबंध आहेत ना पहिल्यापासून. विजयदादांच्या काळात विजयदादाच्या अगोदर शंकरराव मोहिते पाटील. इथं आपल्या आमच्या तालुक्यात गाडगे बापू, शंकर बापू, हे गिरधरबाई, वाशिंबर काका असे लोक पहिले त्यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांचं कार्य बरं होतं. चांगली कामं केलीत मोहिते पाटील परिवार. होय, चांगले केले. निवडून येतील का मग? होय. आपण त्यांना विचारूया. बाबा राम राम. राम राम. काय नाव? दत्तू भगवान गिरमकर. इथलंच का? हो, मी ह्या मोहिते पाटलांचं काम लहानपणापासून दादाचं आणि त्यांच्या वडिलांचं केलेलं. खासदार कोण आहे तिथले? तो निंबाळकर आहेत फलटणचे. काय कामं केलीत खासदार ते साहेब? आम्हाला निवडून गेले ते दिसलेच नाही. 4.5 वर्षात आलेच नाही. दिसलेच नाही ती. त्यांना चेहरा बी नव्हतं. ते पेपरला तेवढं नजर पडतो चेहरा आणि कुठेतरी पोस्टर लावलेलं हे आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे खासदार आहेत असं एवढं दिसत. आता 2 महिन्यानं निवडणूक आहेत की मग काय वाटतं? येतात कुठं जाळी वाटतात, अमुक करतात, कार्यक्रम घेतात. आता पुन्हा लोकांनी मतं द्यावं म्हणून ते निवडून का आलते? मोहिते पाटलांमुळे निवडून आलते. आता काय वाटतंय मग? आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे. एकच मत आहे की मोहिते पाटलांना जर उमेदवारी दिली तरच खासदार भाजपचा होऊ शकत. कोणता आवाज येईल का सर? काय काय काम कंटिन्यू करा. मोहिते पाटलांनी तुमच्या करमाळा परिसरात काय काय विकास काम? हो, त्यांनी एवढा मोठा कारखाना दिला, तालुक्याला जगायचं साधन दिलं आणि दादा 40 वर्षे त्यांनी विकास केला त्यांच्या वडिलांच्या मागे दादांनी, विजयदादांनी. मग 40 वर्षे जिल्ह्याचा विकास केला, जिल्ह्याचा करमाळ्याचा केला. एवढं मोठं रस्ते केलं. दादा बांधकाम खात्याचे मंत्री होते, पाणी दिलं आम्हाला. आता त्यांच्या परिवारातील धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे खासदारकीसाठी. आम्ही ती मोहिते पाटील असेल तरच मत देणार, नाही तर आम्ही विरोधात मत कुणी बाजीरावाला गटुडी टाकली तरी आम्ही घेणार नाही. मोहिते पाटलांनाच आम्ही मत देणार आणि ते असेल तरच खासदार होणार. विजयदादांच्या काळात पासून ते आतापर्यंत राजकारण पाहिलेले मतदार सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्यामुळे ती मार्गी लागणार. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत. काय वाटतंय कोण असावं उमेदवार? आम्हाला मोहिते घराण्यातलं धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत. मग तो ओकेच आहे, जनतेतील माणूस आहे. बोरगाव मधील मी ग्रामस्थ बोरगाव मध्ये आतापर्यंतच्या काळात जी बुद्धविहार दिलं नव्हतं, आतापर्यंत जेवढं भारत स्वतंत्र झाल्यापासून त्यांनी आता आम्हाला बुद्धविहार दिलंय किंवा अजून दुसरी कुठली कामं दिलेली मोहिते पाटील परिवाराने. मोहिते पाटील रणजित दादांनी दिलेले. निवडून येतील नक्कीच, कारण विकासाची कामं भरपूर केलेली त्यांनी, पण सत्ता असताना किंवा नसताना. सत्ता असो नसो मोहिते पाटील विकासाची कामं कायम करत राहतात असं सुद्धा तरुण मतदारांचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्कार. कोण आहेत खासदार? निंबाळकर.
काय काय काम केलीत खासदार साहेब? आमच्या भागात तर काही कामाचं काय दिसत नाही खासदार साहेबाचं एवढं काय येतात का काय कधी दिसलं नाही बुवा आलेलं तर 2 महिन्यांना? आता मग निवडणूक आहे, काय वाटतंय? काय निवडणुकीत आता आमच्या भागात काय वाटायचे खासदाराचं काही कामच नाही झालेलं आता काय दिसतच नाही आमच्या भागात तर काय कोण उमेदवार असा वाटतंय? उमेदवार आता काय मोहिते पाटील पाहिजेत कारण मोठ्या दादांचं काम जर पाठीमागचं बघितलं पाठीमागच्या टर्मचं तर दादांनी बरीच कामं केली. परत कृष्णभाई मत्स्यकरणाचं काम असेल 6 जिल्हे 31 तालुक्यात आमच्या कोळगाव धरणामध्ये जर पाणी आलं तर आमच्या आसपासची 20-25 गावं प्लस मराठवाड्यातली बरीचशी गावं तालुक्यातली पिण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल. मोहिते पाटील म्हणलं तर एकमेव सांगायचा विषय म्हणजे मोहिते पाटील म्हणलं तर सर्वांगीण विकास. मोहिते पाटलाशी विकास कोण करू शकत नाही. पहिल्या मोठ्या दादापासून आता रणजित दादापर्यंत सगळे मोहिते पाटील. सत्ता असू द्या नसू द्या काय फरक पडत नाही. विकास म्हणलं तर फक्त मोहिते पाटील. त्यांच्याच परिवारातील धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे यावेळेस. काय धैर्यशील मोहिते पाटलांचं सुद्धा काम चांगलंय आणि ते करतील. खासदार झाले तर बराचसा विकास होणार त्यांच्याकडून. निवडून येतील की काय विषयच नाही. लाखाचं लिगडे शेवटी माळशिरस मधनं ते बी विसरता कामा नाही बाकीच्या. म्हणजे काय राजकारण म्हणून नाही पण विकासाचं बोलायचं म्हणलं तर फक्त मोहिते पाटीलच. मोहिते पाटलाशी सोलापूर जिल्ह्यात विकास नाही होऊ शकत कोणाकडून. सर्वांगीण विकास हा सगळ्यांसाठी. आता जे अधिवेशन झालं रणजित दादांनी तारांकित प्रश्न मांडले आता अधिवेशनातले ते सगळ्यांसाठी मांडले संपूर्ण जिल्ह्यासाठी. भीमा नदीवर काय बॅरिकेड असतील बरेचसे प्रश्न असे म्हणजे सगळे प्रश्न सर्वांगीण सगळ्या तालुक्यासाठी जिल्ह्यातले. असं काय नाही की बाबा माळशिरस पुरताच विकास आहे. त्यामुळं जिल्ह्यासाठी मोहिते पाटील गरजेचे आहेत आणि धैर्यशील बाया 100% निवडून येतील. कोण आहेत खासदार तुमचे? रणजित सिंह नाईक निंबाळकर. खासदार साहेबांनी काय काय विकास कामं केली तुमच्या करमाळ्यात? सध्याच्या क्षेत्रात 5 वर्षात वैयक्तिक आता मी ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागात आमच्या गावी जसे वोटिंग झाली तसे अजून तर आलेलेच नाही. 1 रुपयाचा निधी पण नाही. म्हणजे अजून पावलंच नाही. कसले खासदार आहेत रिटर्न येऊन त्यांनी अजून गावच बघितलं नाही. असं तालुक्यात बहुतेक करून 90% गावांचा हा प्रॉब्लेम आहे की खासदारांनी कुठल्याही प्रकारचं काहीही 5 वर्षाचं काम केलेलं नाही. काय समस्या आहेत तुमच्या? अजून प्रश्न सुटले नाहीत असं काय वाटतं? म्हणजे अनेक समस्या आहेत. आता शेतकऱ्यांचे काय प्रश्न आणखी त्यांनी म्हणजे संसदेत म्हणा किंवा कुठं लोकसभेत म्हणा आवाज असा उठवला नाही. आणखी गोरगरिबांचे आता प्रधानमंत्र्यांनी घराविषयी ज्या लोकांना मागेल त्याला घर सांगितले पण असे पण सर्वे आणखी पूर्ण नाहीत. मतदारसंघातले गोरगरीब लोकांपर्यंत योजनाच पोहोचल्या नाहीत. या योजना ज्या आहेत ती कागदावरती राहिलेत लोकांपर्यंत आणखी पोहोचलेच गेलेले नाहीत कसलेच. काय वाटतं मग आता कोण असावा खासदार सध्याच्या स्थितीला? आता हे खासदार म्हणून सध्याला म्हणजे आम्हाला तरी योग्य वाटत नाही आहे ते. नवीन ह्याच्यात बघू आता चालू आहे सध्याला धैर्यशील मोहिते पाटलांचं उभं राहण्याचं. त्यांच्याकडून एक उमेद आहे नवीन जर झाले ती ह्याच्या आधी शंकरराव मोहिते पाटलांचा इतिहास आहे तालुक्याला जिल्ह्याला. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी पण बरेच. आता वैयक्तिक आमचं गाव तरडगाव वैयक्तिक आमच्या गावचे ते खातेदार होते शंकरराव मोहिते पाटील. त्यांनी आमच्या गावात 67 साली पाण्यासाठी एक योजना राबवली होती त्या काळात. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा अजिनब कारखाना असो मकाई कारखाना असो ह्याच्यात त्यांचं भरपूर असं सहकार्य म्हणजे तालुक्याच्या विकासाच्या कामात त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. तसं या खासदारांनी त्या प्रकारे असं काहीच केलेलं नाही सध्याला. धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील? हो 100% येतील. काहीच अडचण नाही. कारण त्यांनी एक कुठल्याही पदावर खासदार आमदार किंवा कुठल्याही पदावर काय नसताना त्यांनी बऱ्यापैकी एक काम खिचून आणून रणजित सिंह दादांच्या माध्यमातून किंवा उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे असे त्यांनी काम आणले आणि ह्या माळा मतदारसंघात बऱ्यापैकी त्यात करमाळ्याचं काम बऱ्यापैकी दिसते त्यांच्या आम्हाला. आमच्या गावात सुद्धा आता सध्याला त्यांनी हाय मास्टर दिवे पाणी पुरवठ्याची योजना आहे त्याच्यासाठी आम्हाला मदत केली. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला तालुक्यात दिसते आणि साधारणपणे ते 15 महिन्यात एक तरी चक्कर त्यांची करमाळ्यात होती. तसं खासदार साहेब नाही. आता स्वतः खासदार साहेबाकडे मी स्वतः मागणी होती माझी स्ट्रीट लाईट दिव्यांची तर ह्याला 4 वर्ष पूर्ण झाले तर त्यांनी स्ट्रीट लाईट तळगाव मध्ये आणखी दिले नाहीत आणि ह्याच्यापेक्षा एक नवा पैसाही दिला नाही. तळगाव मधनं सध्याला आमची लोकसंख्या 600 ते 700 लोकसंख्या 350 मतदान आम्ही खासदार साहेबांना त्या काळी दिलेलं आहे. तरी सुद्धा गावाला कुठल्याही प्रकारचा निधी किंवा विकास काहीच झालेला नाही. विकास कामं झालेली नाहीत गावाला कसल्याही प्रकारचा निधी नाही. खासदार 4.5 वर्षात फिरकलेच नाहीत असं सुद्धा इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. हो कोण आहेत खासदार? निंबाळकर साहेब. काय कामं केलीत खासदार साहेबांनी करमाळ्यात तुमच्या गावात?
आमच्या गावापर्यंत कामं नाहीत पोहोचली, परंतु कुकडीचे पाणी वगैरे आणून म्हणलेत. बर हो. इतर कामं काय केलीत? खासदार साहेबांच्या फंडातून अजून गावात नाहीत कामं आली, परंतु आमदार साहेबांच्या फंडातून एक सभागृह वगैरे आले. खासदार साहेब येतात का गावात? गावात नाही अजून आली. काय वाटतं आता कोण खासदार असावा? आता 2-3 महिन्यानंतर निवडणूक आहेत, काय वाटतं? निंबाळकर साहेबांचं काम तसं बरं आहे, परंतु आता उमेदवार कोण आहे अजून फिक्स झालं नाही. उमेदवार ठरवून सांगितलं जाईल. भाजपकडून मोहिते पाटलांच्या नावाची पण चर्चा आहे, काय वाटतं? धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे, काय वाटतं त्याबद्दल? मला संपूर्ण तरुणांच्या वतीने असं वाटतंय की एक नवख्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. हे जुने जुने जुना नावाला आता पूर्णविराम दिला पाहिजे. नव्यांना संधी दिली पाहिजे. नवी आडनाव किंवा नवीन धाडरीच्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. त्या नेतृत्वाला संधी दिली नाही पाहिजे. मोहिते पाटील निवडून येतील? ते जनता ठरवेल, परंतु नवख्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे. मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून असं वाटतं की उमेदवार हा तळागाळातील असावा, सामान्यांचा प्रश्न समजून घेणारा असावा आणि 24 तास जनतेत मिसळणारा असावा आणि जनतेसाठी राबणारा असावा. बाबू शेख, इथलंच का? गुरसुळी शेजारचं गाव? शेजारचं गाव. कोण आहेत खासदार? खासदार निंबाळकर साहेब आहेत. काय काय काम केलीत खासदार साहेबांनी तुमच्या भागात? खासदार साहेबांनी 5 वर्षात काहीच केलं नाही. रस्ते नाही, पाणी नाही आणि सुविधा बी केलेल्या नाहीत. भरपूर काहीच केलं नाहीत 5 वर्षात. येतात तरी का? आम्हाला तर दिसलेच नाहीत 5 वर्षात. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या, काय वाटतं कोण उमेदवार असावा? धैर्यसिंग मोहिते पाटील. मोहिते पाटलांनी काय कामं केली? मोहिते पाटलांपाशी आम्ही 10 वर्ष होतो. ड्रायव्हर म्हणून होतो मोठ्या दादांपाशी. आम्ही काम केलं त्यांच्यापाशी. त्यांचा स्वभाव आम्हाला माहिती, आम्हाला निष्ठावून आम्ही 10 वर्ष झालं. मोहिते पाटील गटच आहे आमचा इथे. गटामध्येच काम करतोय आम्ही आतापर्यंत आणि त्यांचं काम सगळ्याला माहिती आहे. तालुक्याला, सोलापूर जिल्ह्याला सुद्धा माहिती. त्यांनी काहीच काम केलं नाही सध्या. म्हणजे मोहिते पाटील जी खासदार ही असते तर ते गरीब लोकांसाठी काम करते. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत. हा, तीच सध्या तालुक्याचा विकास करतात. त्यासाठी धैर्यसिंग मोहिते पाटीलच आम्हाला खासदार पाहिजे. निवडून येतील? 100%. 100%. खासदार निंबाळकर येते, ते काय आमच्यात आले नाहीत, काय नाही आमच्या गावाला. काय काय काम केली? काम आमच्या गावाला काही केलेलं नाही. खासदारनी तिथून काही काम केली नाहीत, काही नाहीत, आले नाही आमच्या गावाला. आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे, काय वाटतंय? आल्यावर बघू, आपल्या दारात आल्यावर त्यांना सांगू आपण काय उत्तर द्यायचं ते. उमेदवार कोण असावा काय वाटतं? जर जुनाच उमेदवार चांगला होता, आपलं तालुक्याला सांभाळून होता आमचे मोहिते पाटील, एकदम चांगलं होतं. त्यांच्याच परिवारातील धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. चला उभा राहिल्यावर बघून ना. निवडून येतील? 100%. हे करमाळा तालुका मोहिते पाटलाच्याच मागे आहे. करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांनी काय कामं केली? मोहिते पाटलांनी आता 40 वर्ष कामं केलेत. कारखाना उभा केला त्यांनी. देवबागला आमदार त्यांनीच केले, सगळ्याला तीच केले. किंग मेकर आहे. नमस्ते. काय नाव? जयंत दळवी. खासदार साहेब कोण आहेत? रणजित सिंह नाईक निंबाळकर. काय काय विकास कामं केलीत खासदार साहेबांनी करमाळ्यात? मिळालेल्या माहितीनुसार खासदार साहेबांनी गणेश चिवटे, भाजपचे तालुका अध्यक्ष, यांच्या मार्फत बऱ्यापैकी तालुक्यातले रस्त्यांसाठी निधी दिलेला आहे. कारण त्या बातम्या वगैरे त्या ह्या माध्यमातून काही वेळा प्रसिद्धी होती, त्यामुळे आम्हाला माहित आहे जरा बऱ्यापैकी की मोठे मोठे रस्ते, समजा गावगाडे, समजा थोडक्यात करंजेला थोडाफार निधी दिलाय. समाज मंदिर रस्त्याला अंतर्गत दिलेले त्यांनी बऱ्यापैकी. आणखी करमाळ्यातील काय प्रश्न आहेत प्रलंबित आहेत की ते अजून मार्गी लागले नाहीत? करमाळ्यातले सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की कुकडीचं पाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, परंतु ते कुकडीचं पाणी मांगे तलावात येत नाही. पूर्वी यायचं, आता बंद झालंय ते पाणी. आणि तसंच हे पिंपळवाडी पर्यंत कॅनलचं काम झालं. पिंपळवाडीच्या पुढं म्हणजे रोषवाडी, करमाळा ग्रामीण शेजारी, तिथून असं ते कॅनल मांगे तलावात जातो. ते सगळे काम शासनाचे एवढं मोठं काम अर्धवट पडलेत की त्याची एवढी मोठी नुकसान होती आणि दरवेळेस ते वाढत जाते कामाचं टेंडर. आणि ह्याच्यामुळे काय होतं, शासनाचे पैसे गेले तर गेले, पण त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही पाणी न मिळाल्यामुळं. जर पिंपळवाडीच्या पुढे पाणी सोडलं तर ह्या भागातला बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल. पण ते खूप दिवस झाला, आज 5 वर्ष होऊन गेले तरी ते पेंडिंग पडलेलं आहे.
2 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. काय वाटतं कोण असेल उमेदवार किंवा काय असेल इथली राजकीय परिस्थिती? आता अशी परिस्थिती झाली की बाबा त्यांच्याच भागातले मान खटावचे आबासिंह जगताप ते सुद्धा इथं येतात. त्यांनी मोठा कार्यक्रम घेतला परवा दिवशी करमाळ्यात. ते शरद पवार गटातर्फे निवडणूक लढवणार असं बोललं जातंय. तसंच त्याच भागातले रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. ते पण परत एकदा भाजपकडनं राहणार असं त्यांची तयारी दिसते. कारण फलटणला काल परवा दिवशी कार्यक्रम त्यांचा मोठा झाला. करमाळ तालुक्यातले आजे माझे आमदार सगळे तिथं हजर. नाही आजे आमदार नव्हते पण त्यांचे बंधू होते बबनदादा शिंदे तिथं. आणि बरेचसे त्यांचे डिजिटल बोर्ड जवळजवळ बरेचसे 400-500 गाड्या करमाळ तालुक्यातून गेलेले आहेत. आणि त्या पद्धतीने झालेलं आहे बरेचसे पैकी. परंतु अजूनही तसं जर बोललो तर मोदींची लाट आहे, नाही म्हणता येणार नाही थोडीफार. पण जर आता सध्या अजितदादा पवार तसंच देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे 3 शक्ती एकत्र आल्यामुळे थोडी ताकद त्यांची आहे असं जाणवतं. जनतेमध्ये पाहायला मिळतंय की उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे सहानुभूतीचा कल आहे असा जनतेमध्ये पण एक सूर आहे. त्यांच्यामध्ये आहे, परंतु परिस्थिती अशी जाणवती की करमाळ तालुक्यातून ह्या माढा मतदारसंघातून असा प्रबळ उमेदवार नाहीये चर्चेत. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण सध्या नाव चर्चेत आहे. काय वाटतं? आहे ना नाव, पण त्यांनी अजून भाजपमधनच आहे असं बोललं जाते. परंतु जर ते धैर्यशील मोहिते पाटलांनी जर शरद पवार गटाकडनं भविष्यात काय होऊ शकतं राजकारणात तुम्ही बघताय, आजचं उद्या बदल होऊ शकतो. तसं जर ताकद मिळल्यावर अवघड आहे मग रणजितसिंह नाईक निंबाळकर. परिस्थिती दिसते तशी. शरद पवारांना बी मानणारा बऱ्यापैकी गट आहे, पवार साहेबांना मानणारा. बदल करू शकतो नाही असं म्हणता येत नाही. परंतु विद्यमान आमदार संजय मामा शिंदे त्यांची ताकद तालुक्यात चांगली वाढलेली. माजी आमदार जयवंतराव जगताप त्यांची तालुक्यात ताकद चांगली. रश्मी बागल त्यांची तालुक्यात ताकद चांगली. तिन्ही ताकद भाजपच्या पाठीशी त्या पद्धतीने बोलतो. तसं मग बाबा धैर्यशील मोहिते पाटीलांचं कोणत्या पक्षातून उमेदवार मिळतील त्याच्यावर बी अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. भाजपमधून मिळाली तर येतील आणि महाविकास आघाडीतून समजा गेले आणि उमेदवार मिळाले तर? तसं म्हटलं तर त्यांचा मी मोहिते पाटलांचा गट बरा आहे करमाळ्यात. ते ताकद असं होऊ शकतं, सांगता यायचं नाही. करमाळ्यात मानण्यापेक्षा माढा मतदारसंघात त्यांना बी मानणारा मोहिते पाटलांना गट आहे चांगला असं सांगता येणार नाही. इथलेच का? हो. कोण आहेत खासदार तुमचे? लिंबाळकर. काय काय कामं केले साहेब? काहीच काम नाही केली, काहीच नाही. काम नजरच पडला नाही, येतच नाही. नाही. काय वाटतं मग आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहे त्या कोण उमेदवार असावा? मोहिते पाटलाच्या घरातलाच कोणी असला तरी. मोहिते पाटलांनी काय काम केली? पहिली कामं केली त्यांनी. अहो कारखाना सुद्धा बंद पाडला नव्हता त्यांनी. अजनाथ कारखाना तो होतोवर चांगला चाललाय. त्याने अंग काढलं काहीच नाही, सगळं पटांगण झालंय. आम्ही आता कुठं वाहतोय आगरूला, पुन्हा त्या ह्याला म्हैसगावला, पुन्हा हिरडगावला, आंबालिकाला. काय आमचं कारखाना दोन्ही त्यांनी बागाला बंद केलाय आणि ह्यांनी काहीच पटांगण केलंय सगळं. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे यावेळी. चांगलंय ते, चांगलंय, लय चांगलंय. येतील निवडून 100%. 100%. आणि गेल्या वर्षी त्याच्यामुळेच निवडून आलाय ती बी. लिंबाळकर कशामुळे आलाय? मोहिते पाटलामुळेच. त्यामुळे स्वतः निवडून यायला काय अडचण? काहीच नाही, काय त्याला अडचण का? इथलंच आहे. काय नाव? आसरू अजनाथ भुजबळ. कोण आहेत खासदार साहेब? हे आपले मोहिते पाटील. इथले खासदार निंबाळकर आहेत. लिंबाळकर पण आता हे पाहिजे मोहिते पाटील पाहिजे. मोहिते पाटील आता पाहिजेत. हा. खासदार साहेबांनी काय काय काम केले तुमच्या भागात? काय काम आहे आमच्याकडे? नाहीत काय काम झाले, काहीच नाही झाली काम. येतेच तरी का? नाही का डाळ वाटली महाराज पुन्हा काय आलीच नाहीत म्हणायचं. हा येतेच तरी का खासदार साहेब? येतेच का निकट जाते नेत्याची गाठी घेऊन. आता काय वाटतं मग 2024 ला आता 2 महिन्यात निवडणूक आहे त्या काय वाटतंय? मोहिते पाटील. मोहिते पाटलांनी काय कामं केली? एक तरी चांगलं आहे ना काम, म्हणजे रोड ही करतात आपले, याचे आपले टेंड ही बनवतात, आपलं बसाय उठायला ध्यान देतात सगळंच काम. हा त्यांच्या परिवारातील धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे.
आहे ना आता हे आहे तर मोहिते पाटील आहे निवडून येतील. हा निवडून येणार ना 100% येणार निवडून. इथलंच काम खांबेवाडी. काय नाव? शिवाजी जलेंद्र गोपने. कोण आहेत खासदार तुमचे? आमचे खासदार निंबाळकर. काय काय कामं केलीत खासदार साहेबांनी? काय आहे, त्यांनी काम एक बी काम केलेलं नाही. येतात का? येत नाहीत, काय नाहीत. काय काय वाटतं तुमच्या गावात तुमच्या परिसरात काय कामं झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आम्हाला देवस्थानाची कामं राहिल्यात, आदिनाथ आपसली ते घाटाची. काय पाण्याची व्यवस्था, पाणी नाही. कुकडीचं पाणी येत होतं ती पाणी आलं नाही. म्हणजे अनेक काय रस्त्यांची कामं आहेत कुठली, तर त्यांची कामं झाली नाहीत. काय आता 2 महिन्यानंतर निवडणूक आहेत, काय वाटतं कोण खासदार असावं? आता मोहिते पाटील असावा. मोहिते पाटलांनी काय कामं केली? मोहिते पाटलांनी हितनं माग कामं केलेली होती रस्त्याची ह्यांची. त्यांच्यापाशी लोकांना सहजासहजी मांडणं मागता येतात आणि ते दिल्याशिवाय लोकांना धडक बोलू शकतात किंवा कोणत्याही मांडणं मांडू शकतात, ती सोडू शकतात. आज ना उद्या का होईना पण सोडू शकतात. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे, काय वाटतं? त्यांच्याबद्दल त्यांचं मोहित्यांचं कोणी का असाना पण मोहित्यांचंच खासदार केला असावा. काका नमस्कार. हा नमस्कार. काय नाव? रंगनाथ रामचंद्र कोळेकर. कोण आहेत खासदार? निंबाळकर. काय काय कामं केलीत खासदार साहेब? कामं नाही काय केली. येतात का? नाही येत. कोण वाटतंय मग आता खासदार कोण असावं? आमचे दादाच पाहिजे. विजय दादा. मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या भागात? पहिल्यापासून त्यांनी इथे कारखाना उभा केलाय. शंकररावनी मोहिते पाटलांनी कारखाना उभा केलाय तालुक्यासाठी. पण हे तालुक्याने त्यांना नाकारलं म्हणजे कारखाना चालवीत नाही नीट. त्यांचा कारखाना आहे त्यांनी उभा केला. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे, काय वाटतं होतील का खासदार? हा होणार ना. या ठिकाणी आणखी एक मामा आहेत, आपण त्यांना विचारूया. मामा राम राम. राम राम. कोण आहेत खासदार तुमचे? आमच्या इथं खासदार कोण आहे माहित नाही. लिंबाळकर आहे. ते लिंबाळकर तालुक्यात नाही, आमच्या घरगावात तर नाही झाला पण तालुक्यात पण नाही आला. 5 वर्ष त्यांना मतदान देऊन फसले गेले. विजयदादामुळं त्यांना मतदान दिलेलं होतं. विजयदादा शिवाय पर्याय नाही का हा इथं करमाळ तालुक्याला. आता कारखाना चालवणार ते विजयदादा चालणार, बाकीचं काम नाही चालवायचं कारखाना. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव यावेळी चर्चेत आहे. काय नाव आहे त्यांचं? धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे खासदारकीसाठी यावेळेस. धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ तालुक्यात खासदारकीचं तिकीट मिळावे. निवडून येतील. काय काम केली त्यांनी? त्यांच्याशिवाय काम करमाळ्यात होतच नाही पहिल्यापासून. करमाळ त्यांनी सांभाळलेला आहे पहिला. या ठिकाणी आपण पाहू शकतो लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत की मोहिते पाटील परिवाराने आतापर्यंत इथं विकास काम आणलेले आहेत. मागच्या गेल्या 4.5 वर्षात विकास कामांचा अभाव आहे. खासदार इकडे येत नाहीत असा जास्त प्रमाणात लोकांचा सूर आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 2024 साली माढा लोकसभेचा खासदार कोण असावा हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ती शेजारीची घंटी दाबायला तर अजिबात विसरू नका. आपण अशाच पद्धतीने माढा लोकसभेचं फुल कव्हरेज या ठिकाणी साही तालुक्यातून करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अपडेट मिळतील. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन फरान मुलानीसह मी अण्णा बनसोडे, टाइम्स 9 मराठी, करमाळा. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.